हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवर असणार आहे, जे की 34 साईजसाठी कमेंट आल्या होत्या. त्या कमेंटनुसार हा आजचा व्हिडिओ असणार आहे. 34 साईज कटोरी ब्लाऊज. तर आपण इथे जे काही आपल्याला मापं लागणार आहेत ते सर्व मापं टाकून घेऊया. सर्वात अगोदर लागतात ते मापच, त्यामुळं आपण अगोदर सर्व मापं टाकून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण पूर्ण उंची, तर इथे पूर्ण उंची मी टाकून घेत आहे. तर सर्व मापं तुम्ही लक्ष देऊन पहा, जे की आपले रेग्युलर ब्लाऊजसाठी जे मापं लागतात ते सर्व मापं इथे मी टाकून घेत आहे. आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला देखील सर्वात अगोदर तुमची मापं घ्यायची आहेत. जे काही तुमची मापं असतील त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायची आहे. तर इथं 34 साईजसाठी जेवढे मला मापं सापडले होते त्याप्रमाणे मी इथे लिहून घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही नक्की बघा. बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज म्हणा किंवा प्रिन्सेस कट वगैरे वगैरे जे काही तुमच्या शंका असतील त्यावर सगळ्या गोष्टींवर उत्तर म्हणून छान असे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ पण पाहावं असं मला तरी वाटतं. म्हणजे जिथे जिथे तुमचं कन्फ्युजन आहे ते तिथलं मागच्या व्हिडिओ पाहिले तर तुमचं कन्फ्युजन दूर होईल. बोलत राहिलो तर आपण बोलतच राहील. एखाद दिवशी निवांत गप्पा मारूया, पण आता आपण फक्त ब्लाऊजची मापं घेऊया. तर इथे मी सर्व प्रकारची मापं घेतलेलीच आहेत. आणि थोडंसं फ्लॅशलाईट तिथं पडते त्यामुळं थोडंसं तिथे दिसणार नाही. तर दंडघेर इथे मी 14 घेतलेला आहे आणि हातघेर 11 घेतलेला आहे. तर हे व्हिडिओच्या नादात मी पाहिलंच नाही की ते तिथं दिसत नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या. कमरघेर आहे 30, जे की सर्वात शेवटी आलेलं आहे. तर इथं आपल्याला जेवढी लागत होती तेवढी मी मापं घेतलेलीच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला वाढवायचं आहे ते उंचीचं माप. तर इथे आपण 1 इंच उंची वाढवून घेतलेली आहे. छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. शोल्डर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेत, पूर्ण शोल्डर घेतलेले आहेत 14. तर मी 14 हे टोटल जे आपले ह्या खांद्यापासून ते ह्या खांद्यापर्यंत जे आपले माप असतं शोल्डरचं, ते पूर्ण माप घेत असते. त्यात 2-3 प्रकारची मापं टाकली जातात शोल्डरची. तर मी बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने टाकते. तर याच्यामध्ये माप टाकण्याची पद्धत अशी आहे की शोल्डर जर तुमचे 14 असतील तर 14/2 म्हणजेच 14च्या निम्मे झाले तुमचे 7 वजा 2. शोल्डर पट्टी किती आली तुमची 5. म्हणजे जे शोल्डरचं माप असणार आहे ते तुमचं 5 आलेलं आहे. त्यानंतर खालचं माप तुम्ही पाहू शकता. इथे शोल्डर पट्टी असं लिहिलेलं आहे. तर शोल्डर पट्टी आहे आपली 2.5 इंचाची. तर शिलाई मार्जिन धरून आपल्याला लागणार आहे 3. गळा रुंदी आपण घेतलेली आहे 2.5 इंचाची. पुढील गळा आहे 6, तर अर्धा इंच वाढवून आपला आलेला आहे 6.5. मागील गळा आहे 9, तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून 9.5 घेत आहोत. बाही उंची आहे 10 अधिक 1 इंच, म्हणजेच बाही उंची आपल्याला इथे लागणार आहे 11. तर इथे दंडघेर आहे, तर निम्मे आपण हातघेर घेतलेला आहे 11 आणि कमरघेर घेतलेला आहे 30. तर 11च्या निम्मे आपण केलेले आहे, जे की हातघेर असेल. आणि त्याच्यात आपण 1.5 इंच वाढवून माप घेतलेलं आहे, जे की शिलाई मार्जिन वगैरे असणारच आहे ती. आणि कमरघेरला पण आपण सेम छातीप्रमाणे माप टाकलेलं आहे. चौथा भाग घेतलेला आहे आणि अधिक 1.5 घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वाढीव मापं टाकू शकता. तर इथं अशा पद्धतीने सर्व मापं माझी टाकून झालेली आहे. जे काही माप लागत होतं तर इथे या पद्धतीने मी सर्व मापं लिहून घेतलेली आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता जर तुम्हाला फिक्स ह्या साईजमध्ये ब्लाऊज शिवायचं असेल. आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज टाकायचे असेल तरी देखील ही ॲडव्हान्स मापं तुम्हाला खूप फायदेशीर ठरतात. तर त्यामुळे आता आपण इथले मापं तर सर्व घेऊन झाले. तर आता सर्वात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. तर इथं जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये पण सांगते, आपण कटोरी मापासाठी जे काही उंची घेतो ते एक ठराविक उंची घेत असतो, ती म्हणजे 15. तर इथे मी 15ची एक लाईन मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं, म्हणजेच घडीचं माप टाकायचं. तर इथे 34 छाती होती आणि सर्व आपण भागाकार करून वगैरे इथं आपलं 10चं माप आलेलंच आहे. तर इथे 10 इंचावर मी इथे लाईन आखून घेत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईने कमेंट केली होती की तुम्ही किती सेंटीमीटर घेता. तर ताई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की मी सेंटीमीटरवर मापं काढत नाही, मी इंचावर मापं काढते.
तर इंचावर तुम्ही जर विचाराल तर प्रत्येक मी लिहूनच साईटला दिलेलं आहे, त्या पद्धतीने मी तेवढेच इंच वाढवत असते. आणि इंचावर मापं टाकणं बऱ्यापैकी सोपं जातं, जसं की सेंटीमीटरपेक्षा. तर इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक मापं हे इंचावर वाढवलेली आहेतच. तर मला वाटतं तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल. आणि इथं आता आपण सर्वात अगोदर टाकायचं शोल्डर पट्टी. उंची झाली, रुंदी झाली, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. तर इथे मी पूर्ण शोल्डर जसं की तुम्हाला वरती सांगितले 14 घेतले होते, त्यातनं मी 2 भाग केले. त्याचं उत्तर आले 7 वजा 2 5. तर आपल्याला शोल्डर पट्टी हवी आहे 2.5 इंचाची तयार. तर गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी दोन्ही मिळून 5 इंचाचं होतं. त्यात आपण अर्धा इंच वाढवून 5.5 इंच असं शोल्डर घेतलेलं आहे. जसं की वरच्या लाईनला तुम्ही पाहू शकता 2 टिक मार्क केलेले आहे. आणि इथे मी गळा रुंदीचं पण माप टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला मागील गळा घ्यायचा आहे. तर इथे मागील गळा आहे 9 अधिक अर्धा म्हणजे 9.5. तर इथे मी 9.5ला लाईन आखून घेते. तर पाहू शकता तुम्ही. आणि शक्यतो तुम्ही सुरुवातीला जर शिवत असाल तर ना सिंपल गळेच घ्या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित शिवता येतं. आणि त्यानंतर हळूहळू मी तुम्हाला डिझायनर गळे पण दाखवणारच आहे. पण सुरुवातीला आपण खूप अवघड घेऊन चालणार नाही. त्यातली त्यात सिंपल गळे घेतलेलेच चांगले असं मला तरी वाटतं. तर इथे आपण मागील गळा पण आखून घेतलेला आहे आणि पट्टीच्या सहाय्याने छान गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर त्याचबरोबर शोल्डरची जी टिक मार्क आपण घेतली होती 5.5 इंचावर, 5.5 मी का घेतलं याच्या अगोदर मी तुम्हाला क्लिअर केलेलंच आहे. आणि इथं 5.5वर एक लाईन आखून त्यात फक्त 2 लाईन म्हणजेच पाव इंच वाढवून इथं 5.25वर मी मुंड्याचा आकार देत आहे. तर इथे 1 इंच मी आतल्या बाजूला एक टिक मार्क केलेली आहे आणि त्यानंतर आपण 1 इंचावर मुंड्याचा आकार देत आहोत. तर हा जो असेल तो मागचा भाग असणार आहे, त्यामुळे 1 इंचावर मुंड्याचा आकार येणार आहे. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की कधी अर्धा इंच कधी 1 इंच. तर ह्याच्या अगोदर मी क्लिअर करते की हा मागचा भाग असणार आहे कटोरी ब्लाऊजचा, त्याच्यामुळे मागील मुंडा हा 1 इंचाचा असणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी जसं की टिक मार्क करून पण दाखवलेली आहे आणि तिथे तुम्हाला लिहून पण सांगितलेलं आहे की तो मागील मुंडा असणार आहे. तर याच्यामुळे कोणतीही आकृती काढताना ती आकृती समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला समजून सांगण्यापेक्षा हे खूप सोपं जाईल तुम्हाला आणि मलाही सांगताना खूप सोपं जाईल आणि तुम्हालाही समजून घेताना खूप सोपं जाईल. पुढे आपण पेपर कटिंग, कापड कटिंग सर्व गोष्टी घेणारच आहोत. पण सुरुवात आपली इथून झाली तर तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल असं मला तरी वाटतं. तर अशीच आपण सुरुवात करूया. बोर्डाच्या सहाय्याने आपण पूर्ण मापं आधी शिकून घेऊया आणि त्यानंतर आपण पेपर कटिंग, कापड कटिंग ह्या सगळ्या गोष्टी घेऊयात हळूहळू स्टेप बाय स्टेप. तर इथे हा जो मागचा टक्स होता, तर इथे मी 4-4.5 इंचाचा टक्स घेते कॉमन साईजसाठी. तर एक गोष्ट सांगते मी तुम्हाला जर हे कन्फ्युजन असेल की बाबा आता मला हा टक्स पॉईंट किती घ्यायचा किंवा कसा घ्यायचा, तर फार डोकं लावायचं नाही. शोल्डरच्या मध्ये एक मी टिक मार्क केलेली आहे शोल्डर पट्टीच्या मध्ये. तर तिथून खाली 10.5 इंचावर एक टिक मार्क करा आणि त्याच्या खाली जी काही उरलेली बाजू असेल तर तिथनं तुम्ही टक्स पॉईंट देऊ शकता. हे बघा जिथे मी टिक मार्क केलेली आहे ते माप आलेलं आहे आपलं 10 इंच. पण उंची जर जास्त असेल तर तुम्ही तिथे 10.5 इंच घ्या. आता इथं मीडियम उंची आहे त्याच्यामुळे मी इथं 10च घेतलेलं आहे. तर हे सर्व आपण पुसून टाकूया आणि मला वाटतं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलंच असेल. जर काही गोंधळ झाला असेल तर मला कमेंट करा. तर इथे आपण हे सर्व खोडून घेऊया जे की आपला बॅक पार्ट होता आणि शक्यतो आपल्याला बॅक पार्टचीच मापं फ्रंट पार्टसाठी सुद्धा लागतातच. तर इथं मी जशी मापं होती तशीच ठेवलेली आहेत आणि तुम्ही देखील पेपर कटिंग जर तुम्ही बॅक साईड पहिलं करत असेल तर ती तशीच ठेवा. फक्त काय चेंजेस करायचे हे तुम्हाला इथून पुढे दिसणारच आहे. तर इथे बघा आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी ना शक्यतो माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीनं ना आपण पुढील गळा फक्त 4.5 इंचाचा ठेवतो. मग तिथे 5, 5.5, 6 जे काही तुमचा असेल तो तुम्ही स्टिचिंग करताना तो वाढवून घ्यावा लागतो. स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये ते दाखवेलच मी तुम्हाला. पण इथे आपण नॉर्मली म्हणजे सर्व साईजसाठी आपण 4.5 इंचाचाच गळा घेत असतो. तर मी इथे 4.5 इंचाचा गळा घेतलेलाच आहे. आणि मुंड्याचं म्हणाल तर मुंडा आपण 1 इंचाचा टाकला होता बॅक साईडसाठी. तर आता फ्रंट साईडचा मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. तर अर्ध्या इंचावर आपण गोलाकार आकार देऊन घेऊया जसं की मी घेत आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपण पुढील मुंडा पण आखून घ्यायचा आहे.
तर इथे अर्धा इंचाचा मुंडा असेल. तर इथे मी थोडं लिहून पण घेतलेलं आहे, कारण तुम्हाला पटकन लक्षात यावं म्हणून. पण बंद घडीच्या बाजूने 11 इंचावर एक खूण करून घेऊया. त्याचबरोबर मी इथे खूण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सुट्या पडद्याच्या बाजूने म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला बरोबर 11 इंचावर एक टिक मार्क करून घ्यायची आहे. तर ती पण 11 इंचाचीच असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर इथे दोन्ही बाजूने 11-11 इंचावर मी अशी खूण करून घेतलेलीच आहे, पाहू शकता तुम्ही. तर त्यानंतर जिथे आपण सुट्या पडद्याच्या बाजूने 11 इंच घेतलेले होते, तर तिथून पुढे आपल्याला 4.5 इंचावर एक लाईन आखून घ्यायची आहे. तर इथे मी 4.5 इंचाची एक लाईन आखून घेतलेली आहे आणि तुम्हाला समजावं म्हणून मी इथे 4.5 असं लिहिलेलं देखील आहे. तर इथे 4.5चा मध्य म्हणजे 2.25, जे काय आपलं 4.5चं माप असेल तर 4.5चे निम्मे किती होतात 2.25. तर इथे मध्यावर 2.25 दोन्ही बाजूला येईल अशा पद्धतीने मी मधोमध अशी एक टिक मार्क केलेली आहे. जिथे आपली मध्यभागी टिक मार्क आलेली आहे तिथून आपल्याला खाली 2.5 इंचावर एक लाईन आखून घ्यायची आहे. जसं की मी इथे लिहून पण घेते 2.5 इंच. तर लक्षात घ्या, जसे तुम्हाला मी इथे टिक मार्क करून दाखवलेले आहे, त्यामुळे तुम्हाला हे कट करताना खूप सोपं जाऊ शकतं. तर इथून पुढे पुन्हा एकदा 2.25 इंच मी इथे एक लाईन आखून घेतलेली आहे. लक्षात घ्या, कुठे 2.25 इंच आहे, कुठे 2.5 इंच आहे, तसं तसं मी लिहिलेलं आहे जागोजागी. तरी देखील तुम्ही थोडंसं समजून घ्या. एकदा डोक्यात बसलं तर खूप सोपी पद्धत आहे ही. तर जसे जसे नंबर दिलेले आहेत तेवढे इंच मी इथं लाईन आखून घेतलेली आहे. आणि इथं जिथं आपण 11 इंच घेतले होते ह्या साईडला, तिथून पाव इंचावर एक टिक मार्क केली होती. पाव इंच म्हणजे 2 लाईन. तर इथं पाहू शकता तुम्ही 2 लाईन आखून घेतलेल्या आहेत मी तिथे. तर तिथे पाव इंच अंतरावर आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. जसं की आपण गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर 2.5 इंच हे माप मी त्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे, जे की आपली गळारुंदी असणार आहे. आणि त्याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे, जसं की मी दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तर मी इथे पट्टीच्या सहाय्याने कटोरीचा आकार देऊन घेत आहे. जिथे 2.5 इंच संपले होते तिथून थोडंसं राऊंड शेपमध्ये थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि गळ्याच्या बाजूने कटोरीचा गळा जो असणार आहे तिथून पण आपल्याला थोडंसं आकार देत जोडून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, कटोरीचं परफेक्ट माप आपल्याला सापडलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या कटोरीसाठी तुम्हाला कुठेही मापं वाढवावी लागत नाही. जसं की आपण दुसऱ्या कटोरी ब्लाऊजमध्ये बघतो की 1.5 इंच 2.25 इंच अशा पद्धतीने कटोरी वाढवली जाते. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या मापासाठी कुठेही कटोरी वाढवायला लागत नाही. आणि स्टिचिंगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच, जर आपल्याला कुठे प्रॉब्लेम येत असेल तर त्याचं सोल्युशन काय असेल. तर हे पुढे तुम्ही पाहतच राहणार आहात. तर चॅनलला जर तुम्ही नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की करा, म्हणजे छान छान असे नवनवीन व्हिडिओ आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि खूप साऱ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर पुढे इथे जिथे 4.5चा गळा होता आणि आपला 2.25 इंचाचा पॉईंट होता, तर तिथून आपण आकार देत जोडून घेतलेला आहे. तर पाहू शकता, अगदी परफेक्ट असा साईड पार्ट, कटोरी पार्ट आणि योकपट्टी असे 3 पार्ट आपले इथे निघलेले आहेत. आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मला वाटतं हे कटोरी ब्लाऊज तुमच्या लक्षात आलंच असेल की मापं कशी टाकायची. तर आपण आता सेम मापं टाकून घेऊन याच्यात पण आपण पेपर कटिंग करून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की योकपट्टी कशी काढली जाते. आणि मला वाटतं तुम्ही नक्की करून पाहावा. आणि त्या ताईंनी मला 2 वेळा कमेंट टाकली की तुम्ही 34 साईज दाखवा. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर असे तुमच्या साईजची जर मापं पाहिजे असतील किंवा तुमच्या साईजवर व्हिडिओ हवा असेल तर मला तशी नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला परफेक्ट साईज जर हवी असेल तर तुम्ही पूर्ण मापं कमेंटमध्ये द्या, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो तुमच्या कमेंटवर मी बनवण्याचा प्रयत्न करेल. पण काय होतं, फक्त छातीचं माप घेऊन पूर्ण ब्लाऊज कटिंग होत नाही, त्यासाठी बरीचशी मापं असतात. जसं की मी आता तुम्हाला बोर्डवर लिहून दाखवलेली आहेत सॉरी.
जसं की आता मी तुम्हाला बोर्डवर लिहून दाखवलेली आहेतच की काय काय मापं लागतात, तर तेवढी मापं तुम्ही मला कमेंटमध्ये जर टाकली तर तुम्हाला परफेक्ट असं म्हणजे कुठेही न चुकणारं किंवा कुठेही न बिघडणारं असं पॅटर्न तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी तयार करू शकता, याची मी खात्री देऊ शकते. जर तुम्हाला परफेक्ट असं तुमच्या साईजचं ब्लाऊज हवं असेल तर तुम्ही मला तुमची पूर्ण मापं कमेंटमध्ये द्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या मापाने भेटेल. तर इथे त्या ताईंसाठी ज्यांनी मला 2 वेळा कमेंट केली की 34 साईज दाखवा, त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि ताई धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ पाहता, छान छान कमेंट करता, त्याच्यामुळं मला देखील दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा नेक्स्ट तुमच्यासाठी नवीन काय घेऊन येता येईल ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप उत्साह असतो. आणि छान वाटतं तुम्ही एवढं आपुलकीने कमेंट करता वगैरे, तर भारी वाटतं. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या आणि सपोर्ट करा. नवीन नवीन म्हणता येणार नाही, पण आता कुठं नुकतीच सुरुवात आहे, रिस्पॉन्स पण चांगला आहे. तुमची साथ आणि माझे प्रयत्न दोन्हीला पण यश यावं अशीच माझी इच्छा आहे. तर तुम्ही तुमचे मापं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला तुमच्या मापानुसार पेपर पॅटर्न काढण्याचा प्रयत्न करेल, जसं की तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्यासाठी ब्लाऊज नक्कीच शिवू शकता. तर अशा पद्धतीने मी जे मापं आपण ह्याच्यामध्ये घेतली होती, बोर्डवर लिहून घेतली होती, सेम मापं पेपर कटिंगला पण घेतलेलीच आहेत. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर याच्यामध्ये असणार आहेत 2 पार्ट. तर 2 पार्ट कसे काढायचे हे देखील तुम्ही पाहू शकता. तर हे बघा, मी पहिलं सर्वात अगोदर तर पूर्ण बाहेरचा मुंडा जो बॅक साईडचा असतो, तर बॅक साईडचा मुंडा आणि पूर्ण जी आपली आकृती होती ती बाहेरनं कट करून घेते. तर पाहू शकता तुम्ही 2 पॅटर्न एकत्र असेल ना तर मुंड्याचं थोडं जपून कट करावं लागतं. कधी कधी घाई गडबडीमध्ये पटकन पुढचा मुंडा कट होतो, पण असं नाही झालं पाहिजे. तर इथे गळ्याच्या बाजूने ना मी फक्त एक कट मारून घेतला, जेणेकरून गळारुंदी इथं आपली आहे तशीच काढता येईल म्हणून. तर इथे मी 2 पार्ट जे आपले एकत्र होते एका पेपरवर घेतले होते, तर आपण 2 पार्ट आपण सेपरेट करून घेऊया. तर इथे माझे सेपरेट करून पण झालेले. तर आता आपल्याला याच्यावर आपण मागचा गळा नाही टाकला होता, तर इथे मी कट दिल्याचा मला इथे फायदा झाला. तर इथून मला 9.5 इंचावर गळा आखून घ्यायचा आहे, जसं की आपलं माप 9.5चं आलेलं आहे. तर मी इथे पाठीमागचा गळा पण आखून घेते आणि छान असा गोल गळा मी घेते आहे. तर बघा, गळ्याचा आकार पण खूप छान आला. आणि आता आपण इथे कट करून घेऊया. त्याचबरोबर हे कट झालं की लगेच आपण कटोरी कटोरी पॅटर्न कट करायला घेऊया. तर इथे आपला मागचा भाग पूर्ण कट करून रेडी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन असणार. आता इथे मी एक पॉईंट दिला वरती, तुम्ही पाहिलंच असेल. तर तिथून खाली मी 10.5 इंचावर टिक मार्क केली आणि त्याच्या खाली एक लाईन आखून घेतली. का बरं, कोणाकोणाच्या लक्षात आलं? हा असणार आहे पाठीमागचा भाग. त्यामुळे आपल्याला पाठीवर हा कायम 2 टक्स असतात, तर इथे मी टक्स पॉईंट देण्यासाठी माप टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या लक्षात राहावं. आणि तुम्ही जर नवीन शिवत असाल तर तुमच्याही लक्षात राहील आणि ही पद्धत खूप आपल्याला फायदेशीर ठरते, तर असं नक्कीच करत जावा. तर आता आपण कटोरीचं पॅटर्न कट करूया. तर बघा सुरुवात मी कशी केलेली आहे, गळ्यापासून मी सुरुवात केलेली आहे. तर इथे आपल्याला कट करत जात जात या लाईनने, म्हणजे साईड पार्ट जो आपला ब्लाऊजचा असतो, तर त्या बाजूने आपल्याला शेवटपर्यंत कट करायचं. आणि कटोरी आणि साईड पार्ट एकत्र असल्यामुळे थोडं सांभाळून इथे कट करायचं आपल्याला. तर बघा मी कसं कट केले. तर हा असणार आहे आपला कटोरी ब्लाऊजचा साईड पार्ट. आता मी पुढील मुंडा पण कट करून घेते. तर आता आपल्याला कटोरीचं जे पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर पुढील गळा हा असणार आहे, जे की मी आता कट करते. तर ते आपण व्यवस्थित कट करून घेऊया. तर हे पहा, आपलं ते कट करून झालेलं आहे. आणि हा जो पार्ट साईडचा एक छोटा तुकडा निघला आहे ना, ते असणार आहे आपली योकपट्टी. तर तुम्हाला वाटेल एवढी छोटी योकपट्टी, तर थोडंसं थांबा, पुढे कळणारच आहे तुम्हाला काय करायचं आहे ते. तर हे फेकून द्यायचं आणि ही योकपट्टी जी आपली भेटलेली आहे आपल्याला, तर ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. जसं आपण नॉर्मल कटोरी ब्लाऊजसाठी ना कटोरी वाढवतो 1.25 इंच 1.5 इंच वगैरे काय माप असतात ते, तो पण व्हिडिओ टाकेलच मी तुम्हाला तुमच्यासाठी.
तर तशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये आपल्याला जर काही वाढवायचं असेल तर योगपट्टी वाढवायची आणि उंची जर वाढवायची असेल तर त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ आणेलच. जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर त्यासाठी काय करायचं, तर इथे मी योगपट्टीचं माप मोजून घेतलेलं आहे. तर इथं मला 2 इंच आलं आहे, तर मी तर सेम प्रमाणात 2 इंच घेतली आहे. आणि रुंदी जर म्हणाल तर आपला छातीचा चौथा भाग जे काही आला आहे तेच घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे वरचा जो आकार होता तो मी पट्टीच्या साहाय्याने असा आखून घेतलेला आहे. तर इथे मी आकार काढून घेतला योगपट्टीचा, माप चेक केलं, अगदीच बरोबर आलेलं आहे. तर त्याच्यामुळं आता मी हे कट करून घेते आहे. तर योगपट्टी कशी काढायची हे पण तुम्हाला कळालंच असेल याच्यामध्ये. 2 व्हिडिओमध्ये मी 1-2 कटोरीचे व्हिडिओ टाकले, पण त्याच्यात काही योगपट्टी कशी काढायची नाही सांगितलं होतं. तर ज्या ताईंनी मला कमेंट केली त्यांच्यासाठी हा स्पेशलच व्हिडिओ झाला असं म्हणावं लागेल. कारण त्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी योगपट्टी काढलेलं दाखवलं नव्हतं आणि तुम्ही देखील मला विचारलं नाही. त्याच्यामुळे मी आज या व्हिडिओमध्ये काढून दाखवली आणि त्यांना देखील सोपं जाईल आणि तुम्हा सर्वांना देखील सोपं जाईल. तर इथे योगपट्टी, कटोरी पार्ट, साईड पार्ट आणि बॅक पार्ट असे आपले 4ही पार्ट रेडी आहे. आता तुम्ही म्हणाल बाही कुठे आहे, तर बाही मी काढली नाही कारण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो बाहीवरच असणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहावा आणि बाही कट करा. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या साईजचा हवा आहे हे सांगायला मात्र विसरू नका. त्यासाठी एक छानशी कमेंट करा आणि तुमची पूर्ण मापं देण्याचा प्रयत्न करा. चला तर बाय, भेटूया छानशा अशाच एखाद्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय.